कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी गडिंग्लज तालुक्यातील भडगाव इथल्या कल्लेश्वर हायस्कूलला अचानक भेट देत शाळेची पाहणी केली। यावेळी शाळेतील अस्वच्छता, नादुरुस्त स्वच्छतागृह आणि परिसरातील अपुऱ्या स्वच्छतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। शिक्षण विभागाकडून होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी बुधवारी गडिंग्लज तालुक्यातील भडगावमधील कल्लेश्वर हायस्कूलला भेट देऊन शाळेच्या विविध बाबींची पाहणी केली। पाहणी दरम्यान शाळेतील स्वच्छतेबाबत काही त्रुटी आढळल्यानं संबंधित प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतलाय। माध्यमिक शिक्षणाधिकारी सावंत या संच मान्यता प्रक्रियेच्या निमित्तानं गडिंग्लज दौऱ्यावर होत्या। त्यावेळी भडगाव इथल्या अनुदानित खाजगी शाळेबाबत काही तक्रारी त्यांच्या निदर्शनास आल्यानं त्यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट दिली। पाहणी दरम्यान शाळेतील स्वच्छतागृह आणि स्नानगृहांची स्थिती समाधानकारक नसल्याचं आढळलं। तसंच परिसरातील स्वच्छतेबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली। भेटीवेळी मुख्याध्यापक रजेवर होते। प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली। त्यामुळे संबंधित नोटीस मुख्याध्यापकांकडे पोहोचून त्यांचं स्पष्टीकरण मागवण्यात येणार आहे। दरम्यान शिक्षकांनी शाळेतील स्वच्छतेच्या त्रुटी दूर करून 1 महिन्याच्या आत परिस्थितीत सुधारणा करण्याचं आश्वासन दिल्याचं समजतंय। जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण यांनी यापूर्वी शाळेच्या एकूण परिस्थितीबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती। या तक्रारींची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा भेटीचा निर्णय घेतल्याची चर्चा परिसरात आहे।